dual nature of radiation and matter. First of all, introduction of the topic. What is meant by light? Light म्हणजे काय? Light is an electromagnetic radiation. Write down. Light is an electromagnetic radiation. See here, electromagnetic. Electro means electric field and magnetic means magnetic field. Means when light is propagating, there exists electric field as well as magnetic field. बघा कुठेही लाईट सूर्याकडून आलेली जी लाईट आहे ती लाईट असेल किंवा आपण अर्थवर जे घरामध्ये आपले बल्ब आहेत त्याच्यामध्ये जी लाईट असते ती लाईट असेल. जी लाईट प्रोड्यूस होत असते ती लाईट वेगवेगळ्या पद्धतीने प्रोड्यूस होते. बघा सन कडून जी लाईट प्रोड्यूस झाली त्याचा सोर्स कोण आहे? सन. आणि पृथ्वीवर जी लाईट प्रोड्यूस झालेली आहे किंवा लाईट आपण तयार करतो ती लाईट कशी असते बघा व्यवस्थित लक्ष द्या. हा एक सोर्स आहे असं समजा की या सोर्स मधून इलेक्ट्रॉन्स इमिट होणार. म्हणजे हा सोर्स कशाचा आहे? द सोर्स ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्यातून इलेक्ट्रॉन इमिट व्हायला चालू झाले असं समजा. दिस इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन. आता मला सांगा चार्ज आहे. चार्ज आला की इलेक्ट्रिक फील्ड आले. दिस इज द चार्ज अँड दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द इलेक्ट्रॉन. म्हणजे आता एक फील्ड तर ऑलरेडी इथे तयार झालेली आहे इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता हाच इलेक्ट्रॉन ह्या सोर्स मधून ज्यावेळेस बाहेर पडतो किंवा बाहेर टाकला जातो तेव्हा एका स्पीडने निघालेला असतो. स्पीडने. मग मला सांगा इलेक्ट्रॉन जेव्हा मोशन मध्ये असतो त्यावेळेस तो काय प्रोड्यूस करतो? करंट. म्हणजे ज्यावेळेस तो रेस्टला आहे त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड आहे ते तर कळालं आपल्याला. पण ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन मोशन मध्ये जातो त्यावेळेस तो काय प्रोड्यूस करतो? करंट. And this current produces magnetic field around itself. Means here magnetic field also produced due to motion of electron. आता मला सांगा एकाच वेळेस किती फील्ड तयार झाले? इलेक्ट्रॉन गेला. इलेक्ट्रॉन आहे चार्ज. चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रॉन फ्लो झाला त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एकाच वेळेस दोन फील्ड आलेले आहेत. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. आणि मग असे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असतो तो आपल्याला दिसताना कशासारखा दिसतो रे? लाईट. म्हणजे याच्यातून काय तयार झालेली आहे तर लाईट प्रोड्यूस झालेली तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला माहिती आहे आईन्स्टाईन जो होता त्याने किंवा हेनरी चार्ल्स हे जे सायंटिस्ट होते त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे अशी जी लाईट आहे ती तयार केलेली आहे त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये. मग त्यावेळी जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झालेली आहे किंवा लाईट तयार झालेली आहे ही ह्याच प्रोसेसने तयार केलेली आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवातच कशी केली? लाईट. लाईट ही काय आहे? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फील्ड आहेत? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पण आहेत. तुम्ही लिहून घ्या त्याच्यामध्ये. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यानंतर लाईटची स्पीड किती असते? जनरली तुम्ही स्पीड कोणत्या सिम्बॉलने डिनोट करता? व्ही. पण लाईटची स्पीड डिनोट करायची असेल तर सिम्बॉल काय असतो? सी. द स्पीड ऑफ लाईट सी. त्या खालच्या साईडला स्पीड ऑफ लाईट सी इज इक्वल टू 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. दिस इज द स्पीड ऑफ लाईट. आता त्याच्यामध्ये लाईट मध्ये काय काय असतं ते पण सांगितलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ती कशी असते ती रिप्रेझेंट करूया आपण. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. हे तर दाखवलेलं आहे तुम्हाला पण आणखी क्लिअर. हे पहा ही एक वेव्ह आहे. या वेव्ह मध्ये these are the vectors. पण ती कोणत्याही फील्डची वेव्ह असू दे एक वेक्टर्स आहे. आता मला सांगा इथे ई आहे. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. ही इलेक्ट्रिक फील्डची वेव्ह आहे असं कन्सिडर करा. मीन्स these vectors are इलेक्ट्रिक वेक्टर्स. मग याच केस मध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन मोशन मध्ये गेले की मॅग्नेटिक फील्ड पण तयार होणार. मग मॅग्नेटिक फील्ड दाखवणे म्हणजे त्याच वेळेस मॅग्नेटिक फील्ड पण आपल्याला दाखवावं लागेल. पण या केस मध्ये बघा
एकाच वेळेस दोन फील्ड तयार झालेले आहेत, म्हणजे दोन वेक्टर्स आहेत. हे वर जे आहे ते इलेक्ट्रिक फील्डचे आणि इकडे जे आहे ते मॅग्नेटिक फील्डचे. आता ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्या दोन फील्ड एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. मग जर दोन फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतील त्याला आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणतो. अशा दोन इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड घेऊन हा इलेक्ट्रॉन या रस्त्याने असा चाललेला असतो आणि आपण काय म्हणतो, मग कोणती वेव्ह चाललेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चाललेली आहे आणि अशीच लाईट प्रोड्यूस होत असते. कळालं? म्हणजे डायग्राम काढायची असेल काढू शकता. ही कसली वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लिहा त्याच्यामध्ये, द लाईट कन्सिस्ट mutually perpendicular electric field and magnetic field. Electric field and magnetic field. आता ही जी तयार झालेली जी लाईट आहे, ती लाईटची जी स्पीड आहे ती c, त्याचा फॉर्म्युला एक लिहून घ्या खालच्या साईडला, स्पीड ऑफ लाईटचा c इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. आता हे नवीन सिम्बॉल आहे तुमच्यासाठी. तुम्हाला वाटत असेल सर आतापर्यंत जे शिकलेलो आहे ते v इज इक्वल टू n लॅम्बडा होता, आता हे वेगळाच फॉर्म्युला तयार केलाय. तर तसं काही नाही, वेगळा वगैरे काही नाही. v इज इक्वल टू n लॅम्बडा हा जो फॉर्म्युला आहे तोच खालचा पण फॉर्म्युला, फक्त सिम्बॉल चेंज आहे. लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ, त्याच्यानंतर हे जे न्यू आहे NU वाचायचं कसं त्याला, न्यू. न्यू मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. आणि हे C स्पीड ऑफ लाईट. आता याची सगळ्यांची युनिट माहिती पाहिजे. वेव्हलेंथ, स्पीड ऑफ लाईट जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे आणि त्याचे हे एक्सप्लेनेशन आहे की लॅम्बडा कशाला म्हणतात, न्यू कशाला म्हणतात. हे न्यू मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. बघा व्यवस्थित लक्ष द्या. युनिट काय आहे, वेव्हलेंथ इज मेजर्ड इन मीटर अँड ऑल्सो मेजर्ड इन अँगस्ट्रॉम. त्याच्यातलं रिलेशन पण सांगेल मी तुम्हाला. न्यू काय, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, ती कशात मोजली जाणार, हर्ट्झ. आणि c स्पीड ऑफ लाईट, याचं युनिट काय, मीटर पर सेकंड. आता कधी कधी वेव्हलेंथ ही अँगस्ट्रॉम मध्ये दिलेली असते, पण आपल्याला माहिती आहे वेव्हलेंथचं याचा युनिट मीटर आहे, मग त्याच कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ते पण सांगतोय. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 to the power -10 मीटर. म्हणजे जर एखादी व्हॅल्यू, एखादी वेव्हलेंथ जर अँगस्ट्रॉम मध्ये दिलेली असेल आणि त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या व्हॅल्यूला इंटू 10 to the power -10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ते अँगस्ट्रॉम टू मीटर मध्ये कन्वर्ट होणार. आलं लक्षात? आता हे जे लाईटशी रिलेटेड जे कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये जो मॅक्स प्लँक आहे, त्या मॅक्स प्लँकने काय केलं, मॅक्स प्लँक हा जो सायंटिस्ट आहे त्याने काय केलं, लाईटशी रिलेटेड एक नवीन आयडिया जगासमोर आणली. काय त्याने आयडिया जगासमोर आणली बघा, मॅक्स प्लँक. आणि याची नंतर ती थिअरी खूप फेमस झाली, मॅक्स प्लँक क्वांटम थिअरी. आता ती काय थिअरी आहे ते आपण पाहणार. त्याने पहिल्यांदा आयडिया अशी जगासमोर आणली की लाईट, दिस इज द सोर्स ऑफ लाईट. याच्यातून लाईट बाहेर पडायला गेली असं समजा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सूर्य, सन, हे जे लाईट ज्या सोर्स मधून ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस लाईट ही ऍक्च्युली एनर्जी असते. बरोबर आहे? लाईट मीन्स एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे म्हणजेच काय, तर ती एक एनर्जी आहे. मग मला सांगा, वेव्ह आहे म्हणजे एनर्जी आहे, पण एनर्जी चाललेली आहे, लाईट चाललेली आहे, ती लाईट आहे बघा. ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस ती ट्रॅव्हल होताना कशाच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते ते सांगितलं जातं. लाईट रेडिएट्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स
हे बघ, हे पॅकेट दिसायले का? पॅकेट म्हणजे गाठोडा आहे, गाठोडा, गाठोडे, पॅकेट. हे एक पॅकेट आहे बघा. असे एक नाही, अनेक पॅकेट्स आहेत बघा, भरपूर पॅकेट्स आहेत. म्हणजे लाईट ज्यावेळेस ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस ती कशाच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होत असते? पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते, पॅकेट. मग हे जे प्रत्येक पॅकेट किंवा हे जे गाठोडा आहे कशाचं आहे? तर हे एनर्जीचे पॅकेट्स आहेत, पॅकेट्स ऑफ एनर्जी, असं त्याने एक्सप्लेन केलं. म्हणजे लाईट जाताना कधी सिंगल नाही जात, तर त्याच्यामध्ये काय असतं? असे छोटे 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 पॅकेट्स असतात आणि ते पॅकेटमध्ये एनर्जी घेऊन चाललेलं असतं. मग एनर्जीचे पॅकेट्स सोर्स पासून निघेल, म्हणजे लाईट मध्ये काय आहेत? तर एनर्जीचे पॅकेट्स आहेत आणि त्या प्रत्येक पॅकेटमध्ये ईच पॅकेट, आणि पॅकेटला फिजिक्सच्या भाषेमध्ये काय म्हणतात? पॅकेट मीन्स क्वांटा, QUANTA. कारण सर्व वर्ड्स हे इंग्लिश मधले नाही, तर काही फिजिक्सचे पण काही वर्ड्स असतात की ते आपल्याला यूज केले पाहिजे. नेहमी तुम्ही आता हे पॅकेट्स असं म्हणणार काय? तर लाईट ही जात असताना पॅकेटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे कशाच्या फॉर्म मध्ये? क्वांटा. पॅकेट मीन्स द अल्टरनेटिव्ह वर्ड फॉर द पॅकेट इज क्वांटा. क्वांटाच्या फॉर्म मध्ये किंवा पॅकेटच्या फॉर्म मध्ये ही लाईट ट्रॅव्हल व्हायला. मग त्या पॅकेट मध्ये काय आहे? तर एनर्जी आहे. किती एनर्जी आहे प्रत्येक पॅकेट मध्ये? तर h न्यू एवढी एनर्जी प्रत्येक पॅकेट मध्ये असते. E is the energy in this packet. E is equal to h nu. मग मला सांगा, प्रत्येक पॅकेट मध्ये एनर्जी आहे, म्हणजेच हे काय झालं? तर त्या जाणाऱ्या लाईट मधल्या एनर्जीचं क्वांटायझेशन झालं. म्हणजे लाईट ही क्वांटाच्या फॉर्म मध्ये जाते, त्यालाच म्हणायचं लाईटचं क्वांटायझेशन होणे. मीन्स लाईट ट्रॅव्हल्स और लाईट रेडिएट्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. लाईट ही कशाच्या फॉर्म मध्ये रेडिएट होते? तर पॅकेटच्या फॉर्म मध्ये होते. ते पॅकेट कशाचे असतात? तर एनर्जीचे पॅकेट्स असतात. आणि एका पॅकेटमध्ये, प्रत्येक पॅकेटमध्ये एनर्जी किती असते? h न्यू एवढी एनर्जी असते. त्यातला हा h कोण आहे? तर h आहे, हे शोधून कोणी काढलेलं आहे? मॅक्स प्लँकने. त्याच्यामुळे त्याचा हा h हा कॉन्स्टंट आहे, प्लँक्स constant, and this nu is the frequency of incident radiation. हे जे रेडिएशन येईल त्याची frequency of radiation. हा जो प्लँक्स कॉन्स्टंट आहे h, त्याची व्हॅल्यू किती असते? 6.63 into 10 to the power minus 34 जूल सेकंद. आले लक्षात? लिहा त्याच्यामध्ये. Max Planck discovered the idea of quantization of energy. इनव्हर्टेड फॉर्म मध्ये ही क्वांटायझेशन ऑफ एनर्जीची आयडिया कोणाची? मॅक्स प्लँकची. ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. He explained that energy radiates in the form of packets. Energy radiates in the form of packets. Each packet has energy. E is equal to h nu. Next line, where h Planck's constant and its value is h is equal to 6.63 into 10 to the power minus 34 joule second, and nu is the frequency of radiation.
frequency of radiation. These packets of energy are known as photons. These packets of energy are known as photons. Proton नाही, काय आहे? Photon. PHOTONS. photons. फोटॉन म्हणजे लक्षात आले काय? हे पॅकेट जे आहेत ना एनर्जीचे, त्या पॅकेटलाच म्हणायचं काय? फोटॉन म्हणून. आलं लक्षात? आता मला सांगा, फोटॉनची जी एनर्जी आहे, त्या पॅकेटची जी एनर्जी आहे ती किती आहे? h न्यू. ह्या फोटॉनची एनर्जी वाढेल कधी रे? ह्या पॅकेटची एनर्जी वाढेल कधी? फ्रिक्वेन्सी वाढली की एनर्जी वाढणार. फ्रिक्वेन्सी कमी झाली की एनर्जी कमी होणार. कारण h वर तर काही डिपेंडच नाही, कारण h कसं आहे? कॉन्स्टंट. सो एनर्जी ऑफ द पॅकेट और एनर्जी ऑफ द क्वांटा और एनर्जी ऑफ द फोटॉन इज डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी न्यू. ओके, त्याच्यामध्ये लिहा खालच्या साईडला. एनर्जी ऑफ photons is higher for higher frequency of radiation. Higher frequency of radiation. आता एक्झाम मध्ये तुम्हाला ह्याचा क्वांटायझेशन ऑफ एनर्जी हा जो कॉन्सेप्ट आहे त्याचा कोणता पार्ट महत्वाचा आहे? एनर्जी रेडिएट होताना तुमच्या लक्षात आलेलं आहे की ती कशाच्या फॉर्म मध्ये रेडिएट होते? तर पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये. मला सांगा, एका पॅकेट मध्ये एनर्जी किती आहे? E h न्यू एवढी एनर्जी. कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हा पॉइंट बघा, व्यवस्थित लक्ष द्या. गरज कशी पडते आपल्याला? दोन फॉर्म्युले इथं साइड बाय साइड लिहा तुम्ही. हा पहिल्या साइडला फॉर्म्युला E h न्यू आणि दुसऱ्या साइडला स्पीडचा फॉर्म्युला आहे, स्पीड ऑफ लाईट C न्यू लॅम्बडा. ओके, ह्या स्पीड ऑफ लाईट C न्यू लॅम्बडा एवढाच फॉर्म्युला कधीच लक्षात ठेवायचा नाही. समटाइम्स यू हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी. सो न्यू C upon lambda. Okay, sometimes you have to calculate wavelength of light. Then lambda is equal to C upon nu. These are the different formulas for C, for nu, for lambda. Okay, आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, न्यू आहे, न्यू E is equal to h न्यू. पण आपल्याला फ्रिक्वेन्सी माहितच नाही. मग फ्रिक्वेन्सी माहित नसेल तर त्या केस मध्ये तुम्ही काय करणार? फ्रिक्वेन्सी साठी कोणता फॉर्म्युला लिहू शकता? C upon lambda. ओके, मग त्याच्यामध्ये हाच फॉर्म्युला कसा बनेल? E is equal to h न्यूच्या जागी काय? C upon lambda. आले लक्षात? हे सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे फॉर्म्युले पण तुमच्यासाठी महत्वाचे, सगळे बॉक्स करा. महत्वाचे फॉर्म्युले येते, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असं विचारलं जाणार नाही की स्पीड ऑफ लाईट C. तुम्हाला लगेच C दिसले की ओळखायला आलं पाहिजे. C is equal to न्यू लॅम्बडा. ओके, ठीक आहे. आता आपण जाऊया, म्हणजे एका पॅकेट मध्ये किती एनर्जी असते, त्या पॅकेटला काय म्हणतात हे तर तुम्हाला कळालं. तो वाटलंच तर काय करा, एक मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं, एनर्जी पॅकेट. एनर्जी पॅकेट, एनर्जी पॅकेटलाच दुसरं नाव काय? क्वांटा. त्यालाच दुसरं नाव काय? फोटॉन. आणि मग इथे गाठोडं दाखवायचं. हे म्हणजे तुम्हाला नंतर कधी विसरणारच नाही. हे कशाचं गाठोडं आहे? एनर्जीचं पॅकेट आहे. आणि त्या याच्यामध्ये पॅकेट ऑफ एनर्जी फॉर्म्युला E is equal to h न्यू. अशी डायग्राम काढा, म्हणजे तुम्हाला कधी आन्सर चुकणारच नाही तुमचं. आलं लक्षात? ओके, आता या टॉपिक मधल्या पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण.
हेडिंग टाका फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे? आता फोटॉन तर समजलं. फोटॉन म्हणजे काय? तर एक एनर्जीचं पॅकेट. लाईटच्या सोर्स मधून ज्यावेळेस लाईट बाहेर पडत असते त्यावेळेस ते फोटॉन बाहेर पडत असतं. समजा आपल्या घरामध्ये एखादा बल्ब लावलेला आहे असं समजा. तो बल्ब ज्यावेळेस लावलेला बटन ऑन केलं की लाईट बाहेर पडते असं आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युली लाईट नाही तर त्याच्यातून त्या लाईट मधून असे पॅकेट बाहेर पडलेले असतात. कशाचे? तर लाईटच्या एनर्जीचे पॅकेट्स बाहेर पडतात. आणि ते पॅकेट्स म्हणजे फोटॉन्स. म्हणजे आपल्या बॉडीवर ज्यावेळेस लक्षात घ्यायचं लाईट ज्या वेळेस आपल्या बॉडीवर येईल त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्यायचे की आपल्या बॉडीवर काय येलेलं आहे? तर फोटॉन्स येलेले. ओके. आता फोटो हा शब्द विसरू नका टॉपिक संपेपर्यंत. आता हेडिंग टाकले काय आपण? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. आता इथं मी एक मेटलचं सरफेस घेतो. आणि ह्या मेटलच्या सरफेसवर मी रेडिएशन्स टाकणार आहे. हे बघा वर्ड सगळे सारखे वाटायला चालू होतं. ते सारखे असतात. त्याचं मिनिंग लक्षात असलं पाहिजे आपल्याला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, लाईट, फक्त रेडिएशन असं काहीही ऐकायला मिळालं की ओळखायचं लाईट आहे. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वर्ड येऊ द्या, फक्त रेडिएशन येऊ द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येऊ द्या किंवा लाईट असा वर्ड येऊ द्या. याच्यातून सगळ्यातून लक्षात ठेवायचं की लाईट कुठून तरी येलेली आहे. तर लाईट प्रोड्यूस करण्याचं काम हेनरिच हर्ट्झ हा जो सायंटिस्ट होता, हेनरिच हर्ट्झ, this scientist is working that time on production of electromagnetic radiation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करण्याच्या प्रोसेस मध्ये होता तो. लॅब मध्ये त्याचं काम करत बसलेला असेल. त्याचं काय काम करत होता तो? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करायचं काम करत होता. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करायचं काम चालू असते वेळेस त्याचे एक लक्षात आलं की ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते जर एखाद्या मेटलच्या सरफेसवर जर पडले तर काय होतं त्याची प्रोसेस त्याच्या लक्षात आली. बघा लक्षात घ्या. हे रेडिएशन्स आलेले आहेत. म्हणजेच काय आहे ते? युव्ही रेडिएशन. आता रेडिएशनचे भरपूर प्रकार असतात. लाईट ही एका प्रकारची नसते. लाईट मध्ये भरपूर टाइप्स आहेत. मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, विजिबल लाईट. हे जे लाईटचे भरपूर प्रकार आहेत, रेडिएशनचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यातलाच हा एक प्रकार अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे असं समजा. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करायची प्रोसेस करत बसलेला होता कोण? हेनरिच हर्ट्झ. इन 1887 ह्याचं काम महत्वाचं काय चालू होतं? रेडिएशन तयार करायचं काम चालू होतं. त्याच्यात काय त्याच्या लक्षात आलं की असे तयार झालेले जे रेडिएशन्स आहेत ते जर एखाद्या मेटल सरफेसवर पडले. कशावर? मेटल सरफेसवर. तर मेटल सरफेसवर पडल्यानंतर त्याला हे लक्षात आलं की त्या मेटल सरफेसच्या आतमध्ये काय असू शकतं? तर इलेक्ट्रॉन्स असू शकतात. कुठल्याही मेटलच्या सरफेसमध्ये ऍटम्स असतात. मेटल आला म्हणजे त्याच्यात ऍटम आले, ऍटम आला म्हणजे त्याच्यामध्ये काय आले? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आले. तसे ह्याच्यामध्ये ह्या मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ज्यावेळेस हे रेडिएशन त्याच्यावर जाऊन पडले त्या मेटलच्या सरफेसवर त्यावेळेस त्या सरफेस मधून एक इलेक्ट्रॉन असं बाहेर जाताना त्याला दिसलं. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इमिशन झालेलं त्याला दिसलं. आले लक्षात? आणि मग बघा लक्ष द्या. ज्यावेळेस एखाद्या मेटल सरफेसवर अशी लाईट पडते किंवा रेडिएशन्स पडतात आणि त्या सरफेस मधले इलेक्ट्रॉन असे बाहेर निघतात, ही जी प्रोसेस दिसायली तुम्हाला या प्रोसेसला काय म्हणायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणायचं त्याला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सी हियर फर्स्ट प्रोसेस इमिशन ऑफ रेडिएशन. रेडिएशनचं इन्सिडन्स झालं. रेडिएशन वरून आले आणि त्या मेटलच्या सरफेसवर पडले. आपण एवढंच डोक्यात ठेवायचं. घरामध्ये एक बल्ब आहे, त्या बल्ब मधून रेडिएशन बाहेर पडायला म्हणजेच फोटॉन्स बाहेर पडेल. तसंच इथं रेडिएशन्स येईल म्हणजेच फोटॉन्स बाहेर पडेल आणि हे फोटॉन्स
मेटलवर पडले. मेटलवर पडल्यानंतर मला सांगा फोटॉन मध्ये काय आहे? एनर्जी. ती एनर्जी त्या फोटॉनने मेटलला दिली असेल. मग ती एनर्जी जेव्हा मेटलला मिळाली त्याच्यामध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन होते, फ्री इलेक्ट्रॉन्स, त्या फ्री इलेक्ट्रॉनला ती एनर्जी मिळाली आणि ती एनर्जी घेऊन ते इलेक्ट्रॉन हा मेटलचं सरफेस सोडून निघून गेले. म्हणजे त्यांचा फ्लो चालू झाला, बाहेर पडायला चालू झाले एक एक इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊन. ह्याची या आलेल्या फोटॉनची एनर्जी घेऊन हे इलेक्ट्रॉन बाहेर पडायला चालू झाले. हे जी पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कळालं? आता हे सगळ्याच मेटल बरोबर होतं काय? तर नाही. प्रत्येकच मेटलवर असे जर फोटॉन येऊन पडले तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन असे निघून जात नाहीत. काहीच सरफेस असे असतात की त्या सरफेसवर लाईट पडली की त्याच्यातले इलेक्ट्रॉन बाहेर निघून जातात. मग तशा सरफेसला काय म्हणायचं हे अगोदर शिकून घेऊया आणि मग ह्याच्याकडे जाऊया. ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इमिशन. आता मला सांगा ह्याला फोटो इलेक्ट्रिक असं नाव का असेल? मला सांगा इकडून आले फोटॉन्स, ते फोटॉन्स एनर्जी घेऊन आले, ती एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळाली. इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडले म्हणजे इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आले. इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आले याचा मिनिंग काय? इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू झाला. इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू झाला म्हणजे करंट चालू झाला. म्हणजे मला सांगा फोटॉन पासून इलेक्ट्रिक करंट चालू झाला, फोटॉन पासून इलेक्ट्रिक करंट चालू झाला. म्हणून त्या इफेक्टला नाव काय दिलं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. समजलंय? आता बघा हेनरी हर्ट्झने हे शोधून काढलं, पण याचं काम हे नव्हतं. इलेक्ट्रॉन इमिशन बघणे वगैरे हे काम नव्हतं. त्याचं काम काय चालू होतं? हे असे रेडिएशन तयार करण्याचं काम चालू होतं. त्याच्यात त्याने हे नवीन प्रयोग करून बघितलं तर त्याला नवीन सापडलं. आलं लक्षात? लिहा त्याच्यामध्ये हेनरिच हर्ट discovered photoelectric emission. Heinrich Hertz discovered photoelectric emission during his work of production of electromagnetic waves in 1887. फोटो इलेक्ट्रिक इमिशनला अंडरलाईन करा. म्हणजे याच्यात त्याने काय पाहिलेलं आहे तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन कसं होतं ते शोधून काढले. मग फोटो इलेक्ट्रिक इमिशन होण्यासाठी तो सरफेस कसला पाहिजे? फोटो सेन्सिटिव्ह. प्रत्येकच आहे का? मला सांगा सेन्सिटिव्ह म्हणजे कशाला म्हणतात? तुम्हाला जर समजा चिमटा घेतला तर लगेच कळतं बघा, म्हणजे तुम्ही सेन्सिटिव्ह आहे. नाही सर आम्हाला उचलून नेलं तरी कळत नाही, ती काय सेन्सिटिव्ह झाला का माणूस? जे सेन्सिटिव्ह म्हणजे काय? त्याला कळतं लगेच त्याला सेन्सेशन होतं. तसं इथं बघा रेडिएशन पडली की याला सेन्सेशन होतं आणि लगेच तो इलेक्ट्रॉन बाहेर टाकायला चालू करतो. म्हणजे ही सरफेस कसलं झाला? सेन्सिटिव्ह सरफेस झाला. याला नाव काय? फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. ओके. आता फोटोसेन्सिटिव्ह सरफेस साठी तुम्हाला डेफिनेशन द्यावं लागेल. मग नंतर हे प्रोसेस बघू आपण. लिहा फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. The surface which emits electron comma when it is illuminated with appropriate radiation. Illuminated म्हणजे काय? तर हा प्रकाशित करणे, एखादा मेटलचा सरफेस प्रकाशित केला, अप्रोप्रिएट रेडिएशनने प्रकाशित केला आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन इमिट जर होत असतील तर तशा सरफेसला काय म्हणतो हे सांगतो. Illuminated with appropriate radiation
is called photosensitive surface. तशा सरफेसला काय म्हणायचं? फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. ओके, आता आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याचे डेफिनेशन सांगायचे. आता मला सांगा, फोटोसेन्सिटिव्ह सरफेस किंवा हा मेटल तर कळालं की हा फोटोसेन्सिटिव्ह आहे. फोटॉन आले याच्यातले इलेक्ट्रॉन एक 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 बाहेर पडायला चालू होतं. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन सांगायची. हा मला सांगा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे हा एक प्रकारचा एक फिनॉमिना आहे की ज्या फिनॉमिनामध्ये काय होतं तर मेटल सरफेसवर रेडिएशन्स येतात, एका अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन येतात आणि या सरफेस मधून इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला चालू होतात. इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायची प्रोसेस. मग इलेक्ट्रॉन इमिट व्हायची प्रोसेस कधी? रेडिएशन पडल्यावर इलेक्ट्रॉन इमिट व्हायची जी प्रोसेस आहे त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, या डेफिनेशन. द फिनॉमिनॉन ऑफ emission of electrons from metal surface comma if radiation of appropriate frequency is incident on it comma is called photoelectric effect. हा असा फिनॉमिना आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला अंडरलाईन करा. बघा, हा असा फिनॉमिना आहे की ज्यामध्ये मेटल सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट होण्याची प्रोसेस होते, पण कधी? ज्यावेळेस त्याच्यावर एका अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स इन्सिडेंट होतं. मग हा जो पूर्ण फिनॉमिना आहे, रेडिएशन पडणे, फोटॉन्स पडणे आणि इलेक्ट्रॉन याच्यातून बाहेर पडणे, हा जो पूर्ण फिनॉमिना आहे या फिनॉमिनालाच काय म्हणायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आलं लक्षात? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लक्षात आलं? त्याच्या खालच्या साईडला डायग्राम करा. डायग्राम ड्रॉ केल्यावर त्याचं त्या डायग्राम नाव द्यायचं फिगर. प्रोसेस ऑफ फोटो इलेक्ट्रिक इमिशन. आणि हे आहे अल्ट्राव्हायोलेट यूव्ही रेडिएशन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि इकडे जे जाणार आहे ते कोण आहे? इलेक्ट्रॉन. काढले डायग्राम. ज्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं येणार? एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्यावेळेस तुम्ही डायग्राम, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याची डेफिनेशन हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. फोटोसेन्सिटिव्ह सरफेसच्या डेफिनेशन पासून ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या डेफिनेशन पर्यंत डायग्राम, एक्सप्लेनेशन हे सर्व लिहावं लागेल. आजच्या लेक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण काय शिकलो तर जेव्हा रेडिएशन्स कुठलेही येतात त्यावेळेस ते कशाच्या फॉर्म मध्ये येतात? पॅकेटच्या फॉर्म मध्ये येतात. आणि त्या पॅकेट ऑफ एनर्जीला काय म्हणतो आपण? फोटॉन. आणि प्रत्येक फोटॉन मध्ये एनर्जी किती असते? h न्यू एवढी एनर्जी असते. हे आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो. हे महत्वाचा फॉर्म्युला होता आजच्या लेक्चर. आलं लक्षात? आता हेच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहण्यासाठी एक एक्सपेरिमेंट पण आहे. त्याचं जे एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, आजसाठी एवढं सफिशियंट. थँक्यू.